तर आज भर दुपारी निघालो लग्नाला जायसाठी. ते गोष्ट अलग आहे की मला पत्रिका नाही म्हणून, कारण मी चाललो होतो अशोकभाऊसोबत. लग्नात पोहोचलो, लग्न ऑलरेडी लागलं होतं म्हणून म्हणलं जेवण करून घ्या. मग जेवण करायला जातच होतो तर मागून 2 पोरांचा आवाज आला. भाऊ म्हणे तू व्लॉग मस्त बनवते म्हणे, मला पण व्लॉगमध्ये घे म्हणे. हे ऐकून मला बहुत चांगलं वाटलं, कारण की आपले व्लॉग पाहणार बहुत दूर-दूरपर्यंत आहे नाही का. जेवण नट्ट्यावर झालं होतं तरी पुन्हा बर्फा खायला गेलो. मग हे 2 भाऊ दिसले, हा 2 भाऊले धन्यवाद केलं खासिरदारीसाठी आणि बाहेर निघालो. मग बाहेर होता पानवाळा. मग पान चगळला म्हणलं आता घराकडे जाऊ. तर घराकडे जाता जाता रस्त्यामध्ये भेटला आमच्या गावच्या नारूभाऊ. येताना माहित तो उमरेडले कायले आला होता, पण त्याच्याकडूनच आम्ही बम चाय हपकोला. मग म्हणलं आता निघायचं. तर हा वाला आपली सोन्याची गाडी दाखवत होता. मी म्हणलं जर सोन्याची गाडी असेल तर मग माझ्या डोक्यावर चांदीची केस लागून आहे, तोडून घे म्हणलं 2-3. मग 2-2 गोष्टी सुनावल्यावर निघालो आम्ही घराच्या रस्त्यानं. पण जाता जाता मधातच हे जंगलामध्ये दिसला आम्हाला आश्रम. तर मग अशोकभाऊ म्हणे चाल ना म्हणे जाऊन भाऊ म्हणे. तर गेलो आणि आश्रम मध्ये जायच्या रस्त्यानं आश्रमवाला बाबाजीचे बम मोठे मोठे पोस्टर लावून होते. आणि मग पोहोचलो तिथे. तर हावाला माणूस सांगत होता की असं असं मंदिर बनणार आहे म्हणून. पण माई इकडे अलगच पाठवून होती, कारण संध्याकाळचे वाजले होते 6 आम्ही आलो होतो